सत्य, ठळक व निर्भीड, सक्षम न्यूज। कसा फुटील? मला नाही फुटता येणार, समोर माणसं एवढी ठाम आहे। घोरपडे सरकारने जेव्हा जेव्हा मला शब्द दिलाय तेव्हा ठामपणे माझ्या सोबत उभे आहेत, कधी बदल होत नाही। म्हणून तुमच्यात खरोखर एवढं धाडस असेल की तुम्ही पद वाटताय तर त्या ठामपणे तुम्ही घोरपडे साहेबांकडे जावा, जगताप साहेबांकडे जावा आणि त्याला पटवून सांगा। ब्रह्मदेव जरी आता आला तरी शब्द न बदलणारी दोन लोक माझ्या सोबत आहेत। म्हणून मी धाडस केलं की आता माघार घ्यायची नाही, आता लढायचं, काय होईल ते होईल। वसंतदादांच्या विचाराने आपण चालतो। आम्ही पक्षाला सांगितलं 90 वर्ष आम्ही वसंतदादांचं घर ह्या काँग्रेस पक्षासाठी राबतोय। मागच्या वेळेला इच्छा नसताना पक्षाने सांगितलं म्हणून स्वाभिमानीकडनं पण लढलो। जे म्हणेल ते आम्ही ऐकतो, न मिळेल जे होईल ते आम्ही तुमच्यावर राहतो। शिवसेना कालचा पक्ष 9 दिवसापूर्वी भाजपकडे जाता जाता वंचित मधून फिरून शिवसेनेत आलेल्या पैलवानाला तुम्ही तिकीट देता, ते आघाडी तोडतोची भाषा करतात आणि 90 वर्ष तुमच्यासाठी राबलेल्या कुटुंबाच्या साठी तुम्ही वाईटपणा घ्यायला तयार नाही, आघाडी तोडायला तयार नाही। कारण विश्वित केलं सुद्धा अगदी पोटतिडकीने बोलले, तोडायची होती आघाडी, झाली असती स्वतंत्र लढाई। हा सगळा डाव जर रचला गेला, ह्या संजय काकाला पुन्हा काहीतरी करून सत्तेत आणण्यासाठी डाव चालला। सुरत मध्ये साहेब काल परवा तुम्ही ऐकलं असेल, एक लोकसभेचा खासदार बिनविरोध झाला। भाजपचा उमेदवार विरोध होता, काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज उडाला, तर उडाला का तो स्वतःच त्यांनी मुद्दामून उडवून घेतलाय।